नमस्कार, PRB लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण नवरात्री स्पेशल साबुदाण्याचा वडा बनवणार आहोत। बऱ्याच जणांसोबत असं होतं की साबुदाणा वडा तळते वेळी तो फुटतो आणि अंगावर तेल उडतं, म्हणून काही जण तर याला बनवणं टाळतातच। म्हणूनच मी आज तुमच्यासोबत भरपूर ट्रिक्स आणि टिप्ससह हा व्हिडिओ शेअर करणार आहे। वरून छान कुरकुरीत, आतमध्ये मऊसूत, अजिबात तेल न पिणारा हलका फुलका साबुदाणा वडा बनवणार आहोत, म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। पहिल्यांदा त्याला 1 ते 2 पाण्याने छान वॉश करून घ्यायचं। यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतात, ते पूर्ण स्टार्च निघून जावे म्हणून याला छान चोळून धुवून घ्यायचं। साबुदाणा प्रॉपर भिजणंही तेवढंच गरजेचं असतं, म्हणून साबुदाणा धुवून घेतल्यानंतर साबुदाणा बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं, एक्स्ट्रा पाणी यात घालायचं नाही। जर तुम्हाला सकाळी हे साबुदाणा वडे बनवायचे असतील तर तुम्ही रात्री साबुदाणा भिजवून ठेवू शकता। जर इव्हिनिंगच्या वेळी किंवा मग दुपारी बनवायचे असतील तर ते बनवण्याच्या 4-5 तास आधी जरी भिजवलं तरीही चालेल। इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या व 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं। इथे सकाळी पाहू शकता साबुदाणा अगदी मोत्यासारखा मोकळा असा भिजलेला आहे, अजिबात चिवट असा झालेला नाही, अगदी मोत्यासारखा मऊ लुसलुशीत शिजला आणि मोकळा हे झालेला आहे, म्हणजे हा साबुदाणा परफेक्ट आहे। आता हा साबुदाणा एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा टोपामध्ये काढून घ्यायचा। जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल, 1-2 तासासाठी जर साबुदाणा भिजत घातलेला असेल तर भिजल्यानंतर हा वडा बनवण्याच्या अगोदर एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचा, म्हणजे यातील सर्व पाणी निघून जाईल। ज्या वाटीने कच्चा साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर वाटून कूट घेतलेला आहे। साबुदाणा 1 वाटी होता व भिजवल्यानंतर तो दुप्पट फुलतो, म्हणजे 2 वाटी साबुदाणा आहे, म्हणून मी ते 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाटे घालते वेळी नेहमी काळजी घ्यायची की बटाटे लगेचच उकडलेले नसावे, कारण गरम बटाट्यांमध्ये खूप जास्त मॉइश्चर असतं व हे वड्यांचं पीठ पातळ होऊ शकतं, त्यामुळे ते खूप जास्त तेलकट होतात। साबुदाणा वडे बनवण्यापूर्वी 1-1.5 तास तरी हे बटाटे उकडून ठेवायचे, म्हणजे ते छान थंड झाले की त्यातील संपूर्ण मॉइश्चर कमी होतं। या अगदी छोट्या टिप्स वापरूनच तुम्ही अगदी कुरकुरीत आणि आतमधून छान पोकळ असा साबुदाणा वडा बनवू शकता। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। इथे मी उपवासाचा मिठाचा वापर केलेला आहे। त्यानंतर जे हिरव्या मिरचीचं व जिऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालायचं। जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर हे स्किपही करू शकता, फक्त हिरवी मिरची घालायची। यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा, यामुळे वड्याची टेस्ट खूप छान येते। वडे छान कुरकुरीत व्हावेत म्हणून यामध्ये 2 चमचे भगरीचं पीठ घालायचं। जर तुमच्याकडे विकतचं पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये भगर वाटून त्याची पावडर बनवून घेऊन घालू शकता। इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला होता, तो भिजल्यानंतर दुप्पट होतो, म्हणजे 2 वाटी साबुदाण्यासाठी मी 2 चमचे भगरीचं पीठ घातलेलं आहे। आता यामध्ये जराही पाण्याचा वापर न करता मळून घ्यायचं। मळून घेते वेळी साबुदाण्याचा चुरा करून घ्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने पण एकजीव होईल असं मळून घ्यायचं। साबुदाण्याचा जर चुरा झाला तर त्याचं टेक्स्चरही छान येत नाही आणि दिसायलाही ते एवढं छान दिसत नाही, म्हणून हलक्या हाताने पण छान असं एकजीव करून घ्यायचं। इथे पीठ मळून झालेलं आहे, हाताला तेल लावून साधारण मीडियम लिंबा एवढा गोळा घ्यायचा व त्याला असं गोल करून घ्यायचं। गोल केल्यानंतर त्याला तळ हातावर घेऊन प्रेस करायचं, म्हणजे त्याला वड्याचा शेप येतो। साईडला ज्या भेगा पडलेल्या असतात त्या एकत्र करून घ्यायच्या, म्हणजे अगदी भेगा दिसत नाहीत व साबुदाण्याचा वडा तुटतही नाही। इथे दाखवल्याप्रमाणे साबुदाणा वडा बनवून घ्यायचा। आता याच पद्धतीने मी बाकी सर्वही बनवून घेते। तुम्हाला जेवढ्या साईजचे साबुदाणा वडे बनवायचे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता। लहान मोठे किंवा जाड बारीक जसे आवडतात तसे तुम्ही बनवून घेऊ शकता। यामध्ये आपण भगरीचं पीठ घातलेलं असल्यामुळे याला बाइंडिंगही खूप छान येते व त्यामुळे साबुदाणा वडा अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतो, अजिबात तेलात फुटत नाही। जर तुम्हाला भगरीचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही भिजवलेला साबुदाणा अगदी पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घेऊ शकता, म्हणजे एकाचे 2 भाग होतील असं, त्यानेही साबुदाणा वडा फुटत नाही। इथे संपूर्ण साबुदाणा वडे बनवून झालेले आहेत। आता याला तळण्यासाठी घेऊ। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं। सुरुवातीची बॅच असल्यामुळे मी फक्त 1च साबुदाणा वडा तळून घेतलेला आहे। दोन्ही साईडने छान खरपूस असं तळून घ्यायचं।
इथे पाहू शकता साबुदाणा वडा अगदी टम्म फुगलेला आहे। आता दुसऱ्या बॅचमध्ये 2 किंवा 3 वडे सोडायचे। तुमच्या कढईच्या साईजनुसार कमी जास्त तुम्ही तळून घेऊ शकता। सुरुवातीला मोठ्या गॅसवर 1-1.5 मिनिट छान तळून घ्यायचे। यामध्ये लगेचच हा जाऱ्या घालायचा नाही, कारण ते त्याला चिटकू शकतात व फुटू शकतात। छान वरची साईड तळली गेली की मग याला पलटवून घ्यायचं व दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कुरकुरीत असे साबुदाणा वडे तळून घ्यायचे। साबुदाणा वडा व्यवस्थित तळलेला आहे हे कसं ओळखायचं, तर साबुदाणा वडा संपूर्ण तळल्यानंतर तो तेलावर तरंगायला लागतो, म्हणजे आपला साबुदाणा वडा अगदी छान तळला गेलेला आहे असं ओळखायचं। इथे पाहू शकता हे तेलाच्या वर तरंगायला लागलेले आहेत आणि छान टम्म फुगलेलेही आहेत। तळते वेळी सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची व नंतर गॅसची फ्लेम मीडियम करून छान साबुदाणा वडे तळून घ्यायची। जर कंटिन्यू गॅसची फ्लेम हायच राहिली तर ते वरून तर छान तळले जातात पण आतमध्ये कच्चे राहतात, म्हणून सुरुवातीचे 1 ते 2 मिनिट गॅसची फ्लेम हाय ठेवायची व नंतर मीडियम करून छान असे हे साबुदाणा वडे तळून घ्यायचे। इथे तुम्ही वड्यांचा रंग पाहू शकता, अगदी सुंदर आलेला आहे। अजिबात तेल जास्त शोषलेलं नाही आणि कुरकुरीत तर पाहू शकता, आवाजावरून तुम्हाला समजतच असेल। हे प्रमाण वापरून तुम्ही नक्की एकदा या अशा पद्धतीचे साबुदाणा वडे बनवून पहा। याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय। वरून छान कुरकुरीत आतमध्ये पर्यंत तळले गेलेले हलके फुलके हे साबुदाणा वडे तुम्हीही नक्की बनवून पहा। मी तुम्हाला इथे एक तोडूनही दाखवते, म्हणजे तुम्हाला आतमध्ये तळले गेलेत का नाही हे समजेल। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।